नमस्कार मंडळी, मी दिवेश सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गनगरी कोकण तोंडवली मालवणमधून आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, मी आलो होतो गावी मालवण तोंडवली या ठिकाणी आपली मानलेली बहीण आहे रवीना आणि त्यांच्या मम्मी पप्पा त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या गावी आलो आहे मी। तर बघूया, आज आम्ही चाललो आहे, परवा आलो होतो आणि आज चाललो आम्ही मठामध्ये। स्वामी समर्थांचं मठ आहे वांगणीत, त्या ठिकाणी आम्ही मठामध्ये जाणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला मी आजच्या भागात पाहायला भेटणार आहे। त्यानंतर बघूया अजून कुठे ते लोक घेऊन जातील, तसं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग, हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नदी किनारी असलेले हे गाव आणि ही पायवाटला लागूनच या ठिकाणी नदी आहे। अशा प्रकारे सुंदर असा कोकणातील नजारा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। हे बघा सुंदर असा मॉर्निंग व्ह्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। सुंदर असा नजारा, ही नदी आहे आणि ह्या नदी लगतच या ठिकाणी हे समोरचं घर त्यांचं आहे। हे बघा पाहू शकता कोकणातील सुंदर नारळी आणि सुपारीच्या बागामध्ये वसलेले घर आहे यांचं। अशा प्रकारे आम्ही फायनली रेडी झालोत आणि वांगणीत मठ आहे ना, वांगणीत स्वामी समर्थांचं मठ आहे, तिकडे आता आम्ही चाललो आहे। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता रवीना आपली बहीण आणि तिचे फॅमिली मागे सर्व असे आता मिळून आम्ही आता वांगणीत स्वामी समर्थांचं मठ आहे तिकडे चाललो। आता आम्ही घराच्या इथून निघालो आहे करंजेवाडीचं बस स्टॉप, बरोबर करंजेवाडीच्या बस स्टॉपला चाललो आहे, तिथून एस टीने चालणार वांगणीमध्ये। मी पण घेतलंय ठिकाणी चालत आम्ही करंजेवाडी बस स्टॉप आहे या ठिकाणी पोचलेलो आहेत। त्या बाजूला इथे बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपवरून इथे जेव्हा एस टीला आता 5-10 मिनटात एस टी, त्या एस टीने आम्ही पुढे वांगणी या ठिकाणी जाणार आहोत। अशा प्रकारे एस टी आल्याने आता आम्ही सर्व एस टीने चाललो आहेत। गावचे एस टीचा प्रवास लय धक्काबुक्की। एस टीने आता आम्ही आलो आणि वांगणी या ठिकाणी उतरलेलो आहे आणि रस्त्याच्या उजव्या हाताला या ठिकाणी मठ आहे, त्या मठामध्ये आता आम्ही चाललो आहे। ते बघा या ठिकाणी आम्ही मठाची इथे पोचलेलो, स्वामी समर्थ मठ वांगणीत तालुका मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी पोचलेलो आहोत मठामध्ये। ठिकाणी चप्पल काढून पाय धुवून आता आम्ही मठामध्ये दर्शनासाठी चाललो आहे। हे बघा सुंदर असं या ठिकाणी मालवण रस्त्याला लागूनच हा स्वामी समर्थांचा मठ आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। हे बघा मठाचा एंट्रन्स।
या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. मंदिरामध्ये मठामध्ये शांतता ठेवायची असते, त्यामुळे शूट केले, फक्त काय बोललो नाही जास्त, कारण की मठामध्ये शांतता ठेवायची असते. जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलेलं आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला खाली रस्त्याला चाललो आहे दर्शन घेऊन. आणि आता पुढे कुठे जायचं आपल्याला? रामेश्वर मंदिर. आता पुढे आपल्याला रामेश्वर आचरा या ठिकाणी प्रसिद्ध असणारं मंदिर मालवणमधला श्री रामेश्वर मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत. चला मग. मठात दर्शन घेतल्यानंतर आता मी वांगणीचं बस स्टॉप आहे तिकडे चाललो आहे. बस स्टॉपवरती पायी चाललो आहे. तिथून मग पुढे आचऱ्याला जाणार आहोत. रामेश्वर मंदिर आहे त्या बाजूला जाणार आहोत. मठातून चालत आम्ही वांगणी या ठिकाणी पोचलेलो आहोत. आणि इथून रिक्षा किंवा एस टी मिळेल, तिथून पुढे आम्ही आचऱ्याला जाणार आहोत. चला, एस टीची वाट बघून आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. आचऱ्याला रिक्षाने चाललो आहे. चला, आता आम्ही चाललो आहे रिक्षामधून आचऱ्यामध्ये. वांगण इथे आचरा रिक्षाने प्रवास केला आणि आता आचऱ्यात उतरलो आहोत आम्ही. आणि रामेश्वर मंदिर, कोकणातील एक कणकवली आचऱ्यामधील प्रसिद्ध असं मंदिर श्री रामेश्वर, त्या मंदिरामध्ये आता आम्ही चाललेलो आहोत. आता या मार्केटमध्ये पोचलो आहे, आचरा मार्केटमधून. इथून खाली पायी चालत जाणार आहोत. आम्ही आता रामेश्वर मंदिर या ठिकाणी जी घाटी आहे त्या घाटीतून मंदिराकडे चाललो आहे. आता तुम्ही पाहू शकते बघा, सुंदर अशी घाटी आहे, नजारा. आणि या नजाऱ्यातून आपण पुढे चाललो आहे. बघा, सुंदर असा नजारा पाहू शकता आपला कोकणातला तुम्ही. या ठिकाणी फायनली आता आपण घाटीतून पायी चालत श्री रामेश्वर मंदिर या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. समोर पाहताय ते मंदिराचं एंट्रन्स आहे. या ठिकाणी मंदिराचा गेट आहे जे तुम्ही समोर पाहताय ते. मंदिराच्या आतमध्ये दरवाजामध्ये शिरताना मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. आणि या ठिकाणी अशा प्रकारे मंदिराचा एंट्री आहे. आचऱ्यामधील सुप्रसिद्ध मंदिर असे ही श्री रामेश्वर मंदिर.
नारळ परत देत ना नाही. आचऱ्यातील सुप्रसिद्ध मंदिर श्री रामेश्वर मंदिर, प्राचीन पुरातन काळातील हे मंदिर तुम्ही पाहू शकता बघा. सर्वच ठिकाणी चित्रकरण करण्यास बंदी असते, परंतु मी परमिशन घेऊन शूट करत आहे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी. आचऱ्यातील सुप्रसिद्ध मंदिर श्री रामेश्वर मंदिर. या ठिकाणी देव रवळनाथ यांचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे श्री रामेश्वर मंदिर आचरा या ठिकाणी मंदिराचं देखील दर्शन घेऊन झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि येताना घाटीत उतरत गेलेलो, त्यात आम्ही चढतोय. सर्वांचे तुम्ही चेहरे पाहू शकता. इथं चेहरा बघा चढताना 12 आणि खरंच 12च वाजलेलं आहे. घड्याळामध्ये पण ॲक्च्युली 12 वाजलेले आहेत आणि चेहऱ्यावरती पण 12. आणि मागे काकी यश आणि तनिष्का मुतूर ते पण थकलेले आहेत सर्व. आता इथे आम्ही आचऱ्याला पोचू. अशा प्रकारे फायनली आम्ही परतीचा प्रवास रिटर्न घरी परतलो आहेत. येताना एसटीने आलो. शूट करायला जमलं नाही, परंतु आमचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका उद्याच्या नको काहीतरी नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.